Oh. Okay. मॅडम काय नाव तुमचं? शर्वरी लोहकर. अच्छा. बरं, तुम्हाला काय काय त्रास होता आणि कधीपासून होता? सो गेले 5-6 महिन्यांपासून लोअर बॅक पेन खूप आहे आणि मी फिजिओथेरपिस्टकडे पण जाऊन आले होते. एक्सरसाइजेस दिले, त्यांनी ट्रीटमेंट पण दिली, पण म्हणावं तसा रिझल्ट येत नव्हता मला. आणि मग एका फ्रेंड थ्रू तुमचा व्हिडिओ पाहिला. सो मला समाव जरा थोडं कायरोप्रॅक्टर म्हणजे त्या ट्रीटमेंट बद्दल थोडं फॅसिनेशन आहे आधीपासून. सो जरा वाचलं त्याच्याबद्दल. सो आय थॉट की एक व्हिजिट द्यायला पाहिजे. सो म्हणून मी आले आणि आता 3रं सेशन आहे हे माझं. सो आय एम फिलिंग रिअली गुड, कारण खूपच जास्ती बॅक पेन तो वाढला होता माझा. खूपच जास्ती. आता नॉर्मल आहे, आता खूपच चांगलं आहे. पहिल्याच सेटिंग मध्ये ऑलमोस्ट एक 30% फरक पडला आणि त्याच्याबरोबर मी एक्सरसाइजेस पण करते, तर त्याच्यामुळे एक स्पीडअप झाला तो रिझल्ट. कारण 5-6 महिन्यांपासून मी एक्सरसाइज करत होते पण तरी काहीच फायदा दिसत नव्हता मला त्याच्यातून. त्यामुळे आय एम फिलिंग रिअली गुड. म्हणजे 5 किलो स्ट्रेस्ड मसल्सचं वजन असं हलकी झाली. कमी होतं ना त्यावेळेला तो आपल्याला कळतो की बॉडी हलकी होते. असं वाटतं वेट कुठेतरी असं वाटलं पकडलेलं आहे, ते गच्च आहे, ते कुठेतरी फ्री झालं. म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये पण म्हणजे कामं करताना पण खूप त्रास होत होता. आणि मी बसले 5 मिनिटं जरी आणि उभी राहिले तर मला एक 30 सेकंद लागायची पाठ ताट करायला. तर त्याच्यामध्ये खूप फरक पडला पहिल्याच सेटिंग नंतर. बरोबर. स्पाझम कमी झालं की मग मुवमेंट वाढते ना. राईट. ठीक आहे. येस. आणि मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा फक्त की आता मला बॅक पेन आहे म्हणून मी आले, पण आमच्या या इंडस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट एक 13-14 तासाचं आमचं काम असतं, उभे असतो आम्ही, किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पण लोक बसून असतात, बसून काम करतात. तर स्पेसिफिकली तुम्हाला म्हणजे पेन जर का कमी करायचं त्याच्यासाठीच यायला पाहिजे का अदरवाईज पण एक स्ट्रेस्ड बॉडी असते? तसं बघायला गेलं ना तर स्ट्रेस आणि कंटिन्यू आपण उभे असतो 13-14 तास कामामध्ये, त्यावेळेस होतं कसं मसल स्पाझम होतं. मसल स्पाझम झाल्याच्या नंतर मग त्याचं पेन राहतं. म्हणजे बॉडीमध्ये स्टिफनेस आला की मग थोडं मुवमेंट करताना त्रास. आता समजा आपली मानेचं इथे स्ट्रॅपिजियस मसल आहे, याला स्पाझम आल्याच्या नंतर आहे ना तर काय होतं की त्यावेळेला मग ते तिकडे पेन व्हायला सुरू होतं. मग थोडी मानेची मुवमेंट पण कमी होतं. आपण हे ट्रॅपिजियस मसल फ्री झाले की मग ताबडतोब मुवमेंटही वाढते आणि तिथलं पेनही जातं. जरी ज्यांना जरी त्रास नसेल ना तरी त्यांनी 1-2 महिन्यातून एक सेटिंग घेतली पाहिजे. जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो ना तसं बॉडीची थोडक्यात. कारण मी माझ्या मित्राला सांगितलं तर तो म्हणाला मला काही दुखत नाहीये, पण मी म्हटलं की लाईफस्टाईल आहे ना ते प्रत्येक माणसाला काही ना काही त्रास आहे. स्पाझम तरी असणारच, कारण मोबाईलला कंटिन्यू आता याच्यामध्ये पण IT क्षेत्रामध्ये पण बघितलं ना ते कंटिन्यू एका पोझिशन मध्ये असतात. त्यावेळेला पण इकडे त्यांना सर्वायकल वगैरे सुरू असतं. ते त्यामुळे माझ्या मते ते घेतली पाहिजे. 2 महिन्यात एकदा तरी एक सेशन घेतलं तर अतिउत्तम आहे. ठीक आहे. हे बघा हे जे आहे ना हे सगळं थोडे ट्रिगर पॉईंट असतात. आता बघा हे रिलीज झालेले एकदम बरोबर ना. कधी कधी काय होतात ही रिलीज एवढं स्टीप असतात ना बऱ्याच लोकांना इकडे पेन असतं. हे जे पॉईंट पकडलेत बघा मी आता मुद्दाम दाखवतोय की लक्षात हवं, या ठिकाणी फार पेन असतो. ट्रिगर पकडले जातात. ज्या वेळेला आपण एकाच पोझिशन मध्ये जातो ना त्यावेळेला ट्रिगर पॉईंट एक ट्रॅपिजियस मसलचे पॉईंट आहेत, टाईट होतं आणि मग त्यांना इकडे पण पेन येतं. काही लोकांना इकडे पेन येतं, इकडे पेन येतं आणि इकडे पेन येतं. काही लोकांना म्हणजे कुठे येतं स्कॅपुलामध्ये, या ठिकाणी ट्रिगर बनले. त्यानुसार बाकी इकडे कुठे दुखत इथे या ठिकाणी मला फार पेन होतं. हे असे पॉईंट असतात, ते ट्रिगर पॉईंट असतात. ते रिलीज केले की त्यांचं पेन जातं. हे जरी घरी जरी असं रिलीज केलं नाही असा पाठीमध्ये हात ठेवून आणि हे स्कॅपुलामध्ये धीरे धीरे प्रेस करून हे खूप रिलीज होतात. कारण हे सगळे सर्वायकलचे रिलेटेड आहे. हे अप्पर ट्रॅपिजियस आहे आणि खास करून स्कॅपुलाच्या आतमध्ये जेवढं चांगलं तुम्ही स्कॅपुलाच्या धीरे धीरे सहन होईल एवढं प्रेस केलं ना की खूप रिलॅक्स होतं. आणि जसं फ्रोजन शोल्डर इकडे स्टिफनेस, फ्रोजन शोल्डरचा स्टिफनेस पण कमी होतो. हे बघा ओके. आता आपण स्टूल होईल ना इथे बस. थोडासा डाऊन आहे ऑक्सिडेट ये वाला. ठीक आहे.
रिलैक्स, बिल्कुल फ्री। ओके बिल्कुल रिलैक्स। आता मान फिरून बघा, इकडे सगळे मसल फ्री झाले असतील। असं पण करून बघा, इकडे असं पण फिरून बघा। ओके, खूपच खूपच फरक पडलाय। या इकडे थोड़ा लेग लेंथ ये वाला है ना, इसको करेक्शन करना पड़ेगा। ओके, रिलैक्स, बस डन। बरोबर झालं, दोन्ही लेग लेंथ। घ्या मोठा श्वास, सोडा, बिल्कुल रिलैक्स। ओके, श्वास घ्या, सोडा, रिलैक्स, रिलैक्स, बिल्कुल फ्री बॉडी, बस। सरळ डोळ्याचं नी भी चेक करेंगे इनका, स्पाझम रहेगा, कुठे असेल तर निघून जाईल। चेक करू। रिलैक्स, ओके, रिलैक्स। आता माझ्याकडे एका कुशीवर फिर। ओके, बिल्कुल फ्री, डन, बस। थोडं खाली थोडं खाली, आपण सरळ ठेवायचं। घ्या मोठा श्वास, सोडा, रिलॅक्स, बस। थोडं खाली सर, थोडंसं, जास्त नाही, बस बस। मोठा श्वास घ्या, सोडा, ओके। हे स्पाझम सगळं निघून जातं। ओके, उठू नका 2 मिनिटं। ओके ओके, ओके, उठून बसा एका कुशीवर। रिलैक्स, बस। असे दोन्ही हात माझ्या फिंगर रोशन करते। काय मोठा श्वास, सोडो, रिलॅक्स,
ठीक आहे ना? हो. आज जरा थोडा मला वाटतं ते थंडीने अजून एक तर स्टिफनेस जरा वाढतो. त्यामध्ये थंडी पडते ना. ओके, बरं चालणार असं वाटतं. 7 किलो हलकं. नाही, खूपच छान वाटतंय, खूपच. आणि जसं जसं सेटिंग्स घेते तसं अजून एक 20% फरक पडत चाललाय. त्यामुळे आणि स्पाझम आता बऱ्यापैकी कमी झालाय. हो, आता पण थोडी थंडी आहे. हो. कधी कधी पेशंटला मी तेच सांगत असतो की कसं आपण जेव्हा ट्रॅक्शन वगैरे देतो ना, हे स्पाझम काढतो तर 2 दिवस अंग आमतं, थोडा सोरनेस येतो. काही लोकांना पेन वाढले की ऍक्च्युअली पेन वाढलं नाही, आपण ट्रॅक्शन दिलेलं असतं ना, स्पाझम ओपन झालेले असतात. जिकडे जिकडे तो फेसचा जो लॉक आहे तो ओपन होतो. आणि ते नॉर्मल आपण जिम मध्ये जिम केलं सांग 2 दिवस तसं दुखतं, त्याला काही घाबरायचं कारण नसतं. ते ऑटोमॅटिक तुम्ही काय मेडिसिन घेऊ नका, ते ऑटोमॅटिक 2 दिवसानंतर ऑटोमॅटिकली बॉडी आपली नॉर्मल होत. आणि जर वाटलंच तर तुम्ही थोडं आयसिंग किंवा थोडं गरम सेक करा, जातं निघून ते, त्याला घाबरायचं कारण नाही. आणि ह्याच्याबरोबर एक्सरसाइज करणं पण तितकंच महत्वाचं आहे. थोडासा स्वतःसाठी वेळ आता दिला पाहिजे आणि थोडं डाएटवर गेलं पाहिजे. शक्यतो डिनर आपण लेट करतो ना, ते टाळलं पाहिजे. माझ्या मध्ये किती काम जरी महत्वाचं असेल तरी 7 ते 8च्या आसपास डिनर करायला हरकत नाही. लेट जेवढं 11-12 ते पचतच नाही, आणि पचनक्रिया मग बिघडते, मग ऍसिडिटी, मग आणि प्रॉब्लेम सुरू होतात. अच्छा, म्हणजे फक्त बोन्स किंवा मसल्सशी रिलेटेड नाही, ओव्हरऑल बॉडीशी रिलेटेड. कारण आताची लाईफस्टाईलच तशी, माणसाला झोप येत नाही, मग ते तो मोबाईल शोधत राहतात कंटिन्यू, झोपून पण काही लोक मोबाईल वगैरे बघतात. ते थोडक्यात त्यावेळेला टाळलं पाहिजे. मग झोपही मोडते, मग आपली झोपही मग येत नाही लवकर जर कंटिन्यू. तर रात्री जर आपण जेवण झालं की मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा, किती महत्वाचं असू दे. मग कोणाला जर अर्जंट असेल तर ठीक आहे, नाही तर मग ते बाजूला सरळ ठेवून सरळ त्याच्यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, खुशाल करा. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.